डाएटिंगचा खरा अर्थ म्हणजे व्यवस्थित आपल्या शरीराला पोषक तत्व मिळालेला आहार इज डाएटिंग. रोजच्या रोज जर तुम्हाला खायचं आहे तर गूळ आणि साखर हे बंद करा. जर खरोखर वजन कमी करायचं असेल तर डिटॉक्स डाएट जो आहे हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. आपल्याला शरीराला गटला हेल्दी ठेवण्यासाठी डाएट घेतला पाहिजे. तुम्हाला काय गरजा आहे त्या तुम्ही गरजा पहिले मोजा, त्याप्रमाणे आपला डाएट निर्धारित करा. मन आणि आहार हे दोन्ही कोरडे नसले पाहिजे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आज आपण ज्याबद्दल बोलणार आहेत ते फूड फॉर थॉट आहे. कारण आपण जिथे जातो तिथे मी डाएटवर आहे, मी हेच खातो, मी तेच खाते, अशा गोष्टी चालू असतात. तर याचं नेमकं हा अप्रोच काय असला पाहिजे, याबद्दल विचार कसा केला पाहिजे आणि डाएटिंग म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आज आपण बोलवलेलं आहे कांचन पटवर्धन ताईंना. कांचन ताई MSc इन फूड अँड न्यूट्रिशन आहेत. गेली 28 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि 2008 साली त्यांनी कांचन्स हाऊस ऑफ हेल्थ अँड न्यूट्रिशन ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेद्वारे त्या लोकांपर्यंत त्या डाएटबद्दलची माहिती पुरवतात, त्यांचे गैरसमज दूर करतात आणि लाईफस्टाईल डिसीजेस बरोबर कसं झगडायचं ते त्यांना शिकवतात. त्यांचा अप्रोच असा आहे की डाएट हे लाईफस्टाईल चॉईस आहे आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवले पाहिजेत. तर आज अशा एका प्रॅक्टिकल अप्रोच असलेल्या न्यूट्रिशनिस्टकडनं आपण जाणून घेऊयात की डाएट म्हणजे नक्की काय. नमस्कार कांचनताई. नमस्कार. थँक्यू, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलात. आता विषयाला डायरेक्ट हात घालूया आपण. नक्कीच. डाएटिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल इतके गैरसमज काय? आपण जे आहार घेतो तर आपण का घेतो आहार? कारण आपल्या शरीराला पोषण तत्व मिळाले पाहिजे. तर आता डाएटिंगचा अर्थ म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारचे पोषक तत्व पूर्ण मिळाले पाहिजेत. म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट पण असले पाहिजे, त्याच्यात प्रोटीन पण असलं पाहिजे, त्याच्यात वसा पण असली पाहिजे, त्याच्यात फायबर पण असलं पाहिजे आणि सगळे विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स सुद्धा असले पाहिजे. तर याला जेव्हा हे पूर्ण चौरस असतो त्याला आपण आहार म्हणतो किंवा डाएट म्हणतो. आणि गैरसमज तर आजच्या काळात असूच शकतात. लोकांना असं वाटतं की मी फक्त सूप आणि सॅलड प्रिस्क्राईब करत असते किंवा तुम्हाला तुमचे आवडते पदार्थ अगदी त्याची तिलांजलीच द्यायची असते किंवा तुम्हाला सगळं खाणं म्हणजे उकळलेलं खाणं आणि स्वतःला टॉर्चर करणं म्हणजे डाएट. हा एक खूप मोठी भ्रांती जी खूप फ्लोट होते आणि लोक लिटरली डायटिशियनकडे जायला असे घाबरतात. सो डाएटिंगचा खरा अर्थ म्हणजे व्यवस्थित आपल्या शरीराला पोषक तत्व मिळालेला आहार इज डाएटिंग. किती छान समजावलं तुम्ही. पण आता तुम्ही म्हणालात तसं आहारामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट सगळं आलं पाहिजे. पण सध्या जो चर्चेत विषय आहे म्हणजे जो काय हिरो आहे आजकालचा तो प्रोटीन आहे. ज्याला विचारेल तो आपला मला प्रोटीन पाहिजे, मला प्रोटीन रिच डाएट पाहिजे. तर हे का चर्चेत आहे इतकं? सो प्रोटीन हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीराला. तर प्रोटीन्स मी होतं काय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये जितके पण आपली स्किन, आपले केस, आपले नख हे सगळे आणि आपले सगळे ऑर्गन्स आणि हॉर्मोन्स हे सगळे प्रोटीन्सने बनलेले आहेत. तर जर याची कमतरता झाली तर आपल्या शरीरामध्ये बरेचसे म्हणजे तुमचे नेल्स ब्रिटल होतील, तुमचे हेअरफॉल होतील, तुमची स्किन सॅगिंग होईल, तुमचे मसल्स वीक होणार. इवन तुमच्या शरीरामध्ये जे रक्ताचा फ्लो जे तुमच्या शरीरात प्रत्येक अवयवाला तुमचं पुरेशीर ऑक्सिजन पोचवतोय आणि पुरेशीर पोषक तत्व पोचवतोय, त्या रक्तामध्ये हिमो आणि ग्लोबिन असतं. तर हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. तर हे जेव्हा प्रोटीन त्याच्यात नसेल किंवा आपल्या डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता झाली तर हे मिक्स होऊन दोन्ही
आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी होईल आणि आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येणार, पेल स्किन, डल स्किनचा प्रॉब्लेम येणार. आपला जो स्किन आहे तो कोलेजननी बनलेला आहे. प्रोटीनची कमी झाली तर कोलेजन कमी होणार, तसंच आपले नख, केस सगळ्यांचा ती प्रॉब्लेम होणार. कितीतरी हॉर्मोन्स आहेत, सगळे हॉर्मोन्स जर आपण बघायला गेलं तर त्यांची जी कार्यक्षमता ती व्यवस्थित सुचारू रूपनी चालते ती प्रोटीनमुळे चालते. म्हणजे आपले महिलांचे आपले हॉर्मोन्स म्हणा किंवा पुरुषांचे टेस्टेस्टोरॉन्स म्हणा किंवा कोणताही हॉर्मोन आपण घेतला त्याला व्यवस्थित रूपेण चालवण्यासाठी प्रोटीनची फार गरज असते. तुमच्या ज्या बोन्समध्ये पण सुद्धा जर तुम्ही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दिलं आणि प्रोटीन नाही दिलं तरी तुमचे बोन्स वीक होऊ शकतात. तसंच आपल्याला फक्त असं माहिती आहे की आपल्याला मसल बिल्डिंग करता प्रोटीन्स घ्यायचे असतात, पण मसल्स तर डेफिनेटली मसल बिल्डिंग करता प्रोटीन्स आहे. पण आपल्या शरीरामध्ये कधी तुम्ही बघितलं असेल आपल्याला काही अशी एक स्क्रॅच आला किंवा आपल्याला काही लागलं तर ती आपल्या आपोआप ती स्किन भरून येते ना, तर ते भरण्याचं काम म्हणजे आपल्या शरीरामध्ये आतमध्ये किंवा बाहेर जी पण वेअर अँड टेअर होत आहे ते भरण्याचं काम प्रोटीन करतं. सो प्रोटीनचं खरोखर खूप मोठा महत्त्व आहे आणि आता लोकांना त्याची महत्ता कळू लागली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किती घ्यायचं आहे तो महत्त्वाचा आहे. अगदी मला तेच विचारायचं होतं की पुढचा प्रश्न होता तेच होता की जास्त प्रोटीन खाल्लं की वजन कमी होतं का? होऊ शकतं, पण जास्ती आणि कमी किती प्रमाणात शक्ती. कारण कसं असतं ना की तुमच्याकरता जे जास्ती आहे ते माझ्याकरता जास्ती नसणार किंवा माझ्याकरता जे कमी आहे ते समोरच्याकरता तिसऱ्या माणसाला तो जास्ती असणारच अशातला भाग नाही. तर आपल्याला आपली गरज समजून घेणं हे फार जरुरी आहे. आणि हा खूप मोठा म्हणजे दोन आपण एक्स्ट्रीम आहोत सगळे, की खूप खायचं बिलकुल नाही खायचं, किडनीज फेल होऊन जाणार, हेच होऊन जाणार आणि त्याच्यामुळे आपण घाबरूनच पूर्ण जीवन जगत असतो. तर त्याच्याकरता आपल्याला आपली माहिती करायला पाहिजे की आपल्याला तुमच्या गरजेप्रमाणे किती प्रोटीन्सची गरज आहे. आता मी तुम्हाला सगळं प्रोटीन्सची माहिती दिली की कशा कशासाठी पाहिजेत. तर शरीराला जर कोणाचं वजन 60 किलो आहे आणि तो त्याचा आयडियल वजन आहे तर आपल्याला एक इंडियन डाएटप्रमाणे 0.8 ग्राम टू 1 ग्राम पर के-जी बॉडी वेटच्या हिशोबाने आपल्याला प्रोटीन घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर 60 ग्राम तुमचं 60 किलो वजन आहे तर तुमचं 60 ग्राम प्रोटीन तुम्हाला घेतलं तर तुम्हाला भरपूर उत्तम आहे. आणि प्लस जर तुम्ही खूप हेवी एक्सरसाइज करत असाल, वेट लिफ्टिंग करत असाल किंवा तुम्ही ॲथलीट आहात किंवा तुमचं स्विमिंगचं काम म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्ही जास्तीची एक्सरसाइज करत आहात तर प्रोटीनची रिक्वायरमेंट तेव्हा थोडीशी आपल्याला वाढवावी लागते. म्हणजे 1.1 ते 1.2 ते आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि सांगतो की तुम्हाला किती घ्यायची आहे. जर याप्रमाणे घेतलं तर डेफिनेटली वजन तर कमी होतंच पण काहीही धोका निर्माण होत नाही. फॅन्टॅस्टिक. पण मला एक सांगा की प्रोटीन रिच डाएट जे असतात तर तुम्ही म्हणालात तसं बरेच लोक म्हणतात की किडनीच फेल होते, यावंच होतं, बरेच गैरसमज आहेत. तर तुम्ही आता म्हणालात की 60 ग्रॅम हे पुरेसं आहे, पण 60 किलोच्या व्यक्तीला अति प्रोटीन केव्हा होतं? जेव्हा तुम्ही जिमला जाता आणि फक्त आठवड्यातून तुम्ही 2दाच जिम करताय आणि म्हणताय की मला आता प्रोटीनची जास्त गरज आहे, तर असं नसतं. जेव्हा तुम्ही हेवी वेट लिफ्टिंग करत आहात किंवा ॲथलीट काम करत असाल तर तुम्हाला 1.2 ग्रामपर्यंत प्रोटीन्स घेतलात पर के-जी बॉडी वेटच्या हिशोबाने तर ते पुरेशीर आहे. पण 2.5च्या वरती घेतलात तर लॉंग टर्म घेतलेत तर त्याचे नुकसान पण होऊ शकतात. आणि तुमच्या शरीरामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुम्हाला काही ब्लड प्रेशर, किडनी प्रॉब्लेम किंवा लिव्हरचा फंक्शनिंग टेस्ट वरती खालती झालेला आहे तर अशा वेळेला प्रोटीनची रिक्वायरमेंट आपल्या मनाने फुलफिल करायची नाही आणि नक्कीच डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही प्रोटीन सप्लिमेंट किंवा प्रोटीन आपल्या मनाने ॲड किंवा डिलीट करू नका. ओके, शेवटचा प्रश्न प्रोटीन बद्दल. खरं तर खूप प्रश्न आहेत माझ्याकडे पण आपल्याला खूप गोष्टी कव्हर करायच्या आहेत. प्रोटीन कुठल्या सोर्समधनं येतं हे महत्वाचं आहे का? कारण अनेक लोक प्रोटीन अंड्याचे व्हाईट बलक खातात किंवा उकडलेलं चिकन ब्रेस्ट खातात, काही लोक फक्त सप्लिमेंट्स घेतात. तर ह्याच्यात
नेमकं कुठलं तुम्ही रेकमेंड करता? बघा कसं आहे ना की प्रोटीनचे जे सोर्सेस आहेत तर ते गुड सोर्सेस म्हणजे नॉनव्हेज डेफिनेटली इट इज अ गुड सोर्स. आणि कसं असतं याच्यात पण अमिनो ॲसिड्स असतात, इसेन्शियल अमिनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. तर आपल्या शरीरामध्ये काही तर ते नॅचरली अकरिंग प्रोड्यूस होतात, पण काही असतात की जे प्रोड्यूस होऊ शकत नाही. ते आपण इसेन्शियल जे अमिनो ॲसिड्स असतात ते आपल्याला आहारा थ्रू घ्यावे लागतात. तर अशा वेळेला जे गुड प्रोटीनचे सोर्सेस आहेत, जसं तुम्ही म्हटलात की कोणी अंडच खातं, कोणी फक्त मटनच खातं किंवा चिकनच खातं, फिश, तर दीज आर द व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. म्हणजे खरोखर चांगलं आहे त्यांचे प्रोटीनचे ते चांगले सोर्सेस आहेत. पण बरेचसे व्हेजिटेरियन आहेत, त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी आपण लेग्युम्स किंवा पल्सेस, डाळी ज्यांना आपण म्हणतो, ते घेऊ शकतात. पण याच्यात एकच प्रॉब्लेम आहे की आपण डाळ 100 ग्राम एका दिवसात खाणं शक्य नाही. तर म्हणून, आणि ते पूर्ण प्रोटीन म्हणजे त्याचे सगळ्यात इसेन्शियल अमिनो ॲसिड्स नसतात, आणि त्याच्यात त्यामुळे त्याला कॉम्बिनेशन करून खाणं गरजेचं असतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स मिळतात. आता तुम्ही म्हटलात की अंड्याचं पांढरं बलक, पांढरं ॲल्ब्युमिन ज्याला आपण म्हणतो, तेच खातात. तर बऱ्याच लोकांना भीती असते की जर योक खाल्लं तर त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढेल. ॲब्सोल्युटली रॉंग. जर तुम्हाला खायचं आहे, तुम्ही अंडं खाऊ शकता. तर प्लीज आज मी पुन्हा हे इथे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगते की जर तुम्ही अंडं खाताय तर त्याचं येलो फेकून देताय, म्हणजे त्याचं गुडनेस सगळं तुम्ही फेकून देताय. कारण त्याच्या येलो पार्टमध्येच कोलेस्ट्रॉल, ठीक आहे ते थोडंफार कोलेस्ट्रॉल असतं, आणि शरीरला कोलेस्ट्रॉलसुद्धा फार जरुरी आहे. आपल्या हॉर्मोन्सच्या प्रॉपर प्रोडक्शन करता आपल्याला फॅट्स गरजेचे असतात, आणि ते कोलेस्ट्रॉल शरीराला फार महत्त्वाचं असतं. तर म्हणून त्या योकमध्ये विटॅमिन डी असतं, विटॅमिन के असतं, ए असतं, आणि ल्युटीनसारखे पदार्थ घटक असतात की जे आपल्या शरीराला फार जरुरी असतं. त्याचबरोबर त्यामध्ये कॅल्शियम आहे, आयर्न आहे, तर असे आणि बरेच अँटीऑक्सिडंट्स पण असतात. तर येलो पोर्शनमध्ये खाणं पण चांगलं. आणि अंड्याचा सगळ्यात बेस्ट पार्ट मी ॲडव्होकेट की अंडच तुम्ही उद्यापासून सुरुवात करा, खात नसाल तर खाण्याची सुरुवात करू नका. पण आजकालची बरेचशी चर्चा चाललेली आहे की अंड्यामध्ये नायट्रोफ्युरॉन नावाचा सबस्टन्स आहे आणि तो कॅन्सर वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्ही जर खात असलात तर ते सगळं नंतर चर्चा आपण कधीतरी करूयात. पण खाऊ शकता, अगदी काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्याचा अंड्याचा जो प्रोटीन आहे तो अल्ब्युमिन आहे, आणि दुसरं जे संपूर्ण प्रोटीनमध्ये मानलं जातं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट की याच्यात कॅलोरीज फार कमी आहेत. एका अंड्यात आपल्याला फक्त थोडंसं कॅलोरी मिळतात, म्हणजे किती, फक्त 80 ग्रॅम्स. डिपेंडिंग करतं साईज किती मोठा आणि छोटा आहे, तर जवळपास 80 कॅलोरीज आपल्याला मिळतात आहे. म्हणजे आपण 2 अंडी तरी खाल्लेत तर फक्त आपल्याला 160 ग्रॅम्समध्ये आपल्याला 14 ग्राम प्रोटीन मिळतं आहे. तर म्हणजे कमी कॅलोरीमध्ये तुम्हाला जास्ती प्रोटीन्स मिळू शकतात, ज्या तुमच्या शरीराच्या मसल्स ग्रोथ करतात, तुमच्या सगळ्या वेअर अँड टेअरला भरून काढण्यात मदत होतं. तर अंडं खाल्लं तर काहीच हरकत नाही. तसंच तुम्ही चिकन ब्रेस्ट म्हटलात तर जे लोक खाऊ शकतात ते खा. पण जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत तर त्यांनी आपले डाळी, राजमा, चणे, छोले, मग त्याच्याचबरोबर आपली मुगाची डाळ, मुगाच्या डाळीमध्ये पण उत्तम प्रकारचा प्रोटीन असतो आणि इझिली डायजेस्टेबल असतो. तर हा असा आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपले काही नट्स आहेत, जसं आपण काजू, बदाम, अक्रोड हे सगळे खातो. तर पंपकिन सीड, चिया सीड्स हे खूप चांगले त्याचे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत. तर तुम्ही नक्कीच आहारामध्ये ते समावेश केलं तर तुम्हाला प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात मिळू शकतात. ओके, थँक्यू सो मच. आता आपण विलन बद्दल बोलूया. कारण आजकाल जसा प्रोटीन हिरो झालाय तसा कार्ब्स हे विलनच कॅरेक्टर झालेलं आहे. म्हणजे कार्ब्स खाल्ले तर तुमचं वजन वाढणार आहे आणि दारं तुम्हाला पुरणार नाहीये तो वगैरे, अशी एक धारणा असते. आणि ज्याला बघेल तो मी कार्ब्स खात नाही, आय डोंट टच कार्ब्स वगैरे असं म्हणतात. तर हे कार्ब्स इतके वाईट आहेत का? नाही, खरंच नाही. कारण आपण आता बरेच लोक म्हणतात की मी कितीतरी इन्फ्लुएन्सर्सला पण बघितलं आहे, रील्समध्ये बघितलं आहे की वी प्रमोट झिरो कार्ब्स. अरे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही आहे झिरो कार्ब डाएट. किंवा तुम्ही विचार करा, जे लोक फिश खात असतील किंवा चिकन खात असतील तर तुम्ही नुसतं फिश किंवा चिकन खाऊ शकता का?
त्याच्यात तुम्ही काहीतरी तर तुम्ही लावणारच, म्हणजे तुम्ही त्याच्यात आलं लसूण बिसून त्याचं ते पेस्ट वगैरे लावणार आणि मग त्याला ते चला किमान ग्रिल करताना काही तर मसाले लावणार ना. आता हे आलं लसूण कांदा टोमॅटो हे काय आहे? हे कार्ब्सच आहे. सो जे झिरो कार्ब्स डाएटचा प्रमोट करतात ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. आम्ही काय नाही म्हणतो, कार्ब्स डेफिनेटली आपल्याला कमी करणं गरजेचं आहे, पण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट नाही. कारण कार्बोहायड्रेटला इथे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. एक असतं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, एक असतात सिम्पल कार्बोहायड्रेट. तर जे सिम्पल कार्बोहायड्रेट आहेत ते पूर्ण त्याचा मेटाबॉलिझम होऊन आणि ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं आणि खूप लवकर कन्वर्ट होतं. तर त्यामुळे आपल्याला जसं कोणत्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये तुम्हाला कोणाला वजन कमी करायचं असेल, कोणाला मधुमेहासारखा रुग्ण असेल किंवा ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल, असे सगळ्या तक्रारींना कमी करायचं असेल तर तुम्हाला सिम्पल कार्बोहायड्रेट कमी करणं गरजेचंच आहे. म्हणजे साखर, गूळ, मध यासारखे पदार्थ आपल्याला कमी करायचे. त्याचबरोबर आपल्याला बिस्किटं, ब्रेड, केक, पेस्ट्री, कोल्ड ड्रिंक्स, फ्रूट ज्युसेस हे सगळे सिम्पल कार्बमध्ये येतात. तर हे आपल्याला कमी करायचं आहे. मैदायुक्त पदार्थ, पूर्ण शिजलेला भात सुद्धा हाय कार्ब आहे. खरं तर डाळी सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच प्रकारे लेग्युम्समध्ये पण कार्बोहायड्रेट्स असतात. पण ते जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजे जे जसं आता मिलेट्स आपण आजकाल खूप प्रचलनमध्ये चाललंय की मिलेट्स खावं, तर बिलकुल खावं, पण त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत आणि ते किती प्रमाणात खायचं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही 90% कार्ब्स आणि फक्त 10% प्रोटीन घेतला तर हे कॉम्बिनेशन चांगलं नाही. तर त्याच्याकरता आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे फळं, भाज्या आणि कडधान्य, मोड आलेले पदार्थ असे सगळे कार्बोहायड्रेट्स आपण जर घेतलेत तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये मोजले जातील. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही व्यवस्थित प्रोटीन घेतलं तर वजन कमी होण्यात कोणीच थांबवू नाही शकत. आणि नुसतंच वजन कमी नाही तर तुमचं शुगर कंट्रोलमध्ये येणार. इन्सुलिन रेझिस्टन्स जे आजकाल खूप वाढत चाललंय ते कमी होणार. आता महिलांमध्ये आणि आजकाल लहान मुलींमध्ये PCOD, PCOSच्या इतक्या तक्रारी आहेत की माझ्याकडे दर तिसऱ्या मुलीला हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा माझ्याकडे कन्सल्टेशनला मुली येतात, यंग म्हणजे 30च्या आतमधल्या मुलींना हा त्रास फार आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला कमी होऊ म्हणजे नक्कीच डेफिनेटली म्हणजे याची कमतरता होईल जर तुम्ही व्यवस्थित कार्बोहायड्रेट तुमच्या आहारामध्ये समावेश केलात तर. फॅन्टास्टिक. मग आता हे ऐकून समजा भाज्या आणि प्रोटीन खाल्लं पाहिजे म्हणून मी उद्यापासून सॅलडच खाते असं ठरवलं, मी आधी सगळ्यात पहिले लोकांना हेच वाटतं डाएट म्हणजे डायटिशियनकडे गेलं म्हणजे आता ती सॅलेड खायला सांगेल आणि सूप प्यायला सांगेल, मग उकडलेल्या भाज्या खायला सांगणार आणि टोटल टॉर्चर देणार. असं कारण काय आहे ना की शक्ती तुम्हीच मी तुम्हाला म्हटलं ओके फाईन व्हेरी गुड खा, मी खूप मोटिवेट केलं, पण किती दिवस, हाऊ लॉंग यू कॅन हॅव म्हणजे सॅलेड आणि फक्त प्रोटीन किती दिवस खाऊ शकणार? वरण भात भाजी पोळीची आठवण नाही का येणार? हो अगदी, हा ना. तर आपल्याला वजन कमी करण्यासाठी असले प्रकार करायला नको. आपल्याला एक सस्टेनेबल वेट लॉस करायचा असतो की म्हणजे जो स्लो अँड स्टडी विन्स द रेस आपण लहानपणी स्टोरी ऐकली होती, तर तोच फॉर्म्युला इथे सुद्धा लागतो. आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपण डेफिनेटली चौरस आहार घेणं गरजेचं आहे. हां, शॉर्ट टर्म करता कोणाला खूप जास्ती प्रॉब्लेम आहे तर मग ते थेरप्युटिक डाएट्स आम्ही देतो. असं नाही की मी कीटो प्रिस्क्राईब नाही करत की नॅचरोपॅथिक डाएट प्रिस्क्राईब नाही करत की काही डिटॉक्स डाएट देत नाही, असं नाही आहे. आम्ही देतो हे सगळे, पण त्या तुमच्या ब्लड रिपोर्ट्सला जाणून गेल्यानंतर की तुम्हाला खरंच गरज आहे का त्याची. आणि मग ते आणि जसं आता कोणाला ताप आला तर आपण काय खातो? खिचडी आणि गोळी कोणती घेतो? एखादी क्रोसिन किंवा पॅरासिटामॉल काही ड्रग असलेली ती एखादी गोळी घेतो. पण त्यांनी लगेच ताप उतरला तर तुम्ही अरे वा किती छान नेहमी घेणार का? नाही ना. मग असंच या थेरप्युटिक डाएटचं आहे की जर कोणाचं खूप जास्ती शुगर लेवल्स आहेत
तर आम्ही त्यांना एक कॅल्क्युलेटिव्ह कार्बोहायड्रेट्स म्हणजे कॅल्क्युलेट करतो आम्ही ते कार्बोहायड्रेट्स आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते डाएट बनवून देतो. पण हे ठराविक वेळेसाठीच असतं, कारण लॉंग टर्म हा थेरप्युटिक डाएट म्हणजे थेरपी येतो, औषधिक आहे तो. या डाएट थेरपीला एक विशिष्ट वेळाकाळासाठीच केला गेला पाहिजे, आयुष्यभर नाही करू शकत. आयुष्यभर नाही. सस्टेनेबल वेट आपला जो आहार आहे तो पूर्ण आपल्याला घेतलाच गेला पाहिजे. कारण आज तर तुम्ही सॅलेड खाऊन घ्याल, आज तुम्ही सूप पिऊन घ्याल, उकडलेल्या भाज्या सुद्धा खाल, किती दिवस? आज खाल्लं मोटिवेशन आहे, दुसऱ्या दिवशी मोटिवेशन, 7 दिवस मोटिवेशन, 8व्या दिवशी थोडंसं बळजबरीने तुम्ही खाणार, मग 9व्या दिवशी म्हणाल भाडमध्ये कचऱ्यात गेलो ते डाएट. मी तर माझं खाते. आणि मग ते जे डाएट सुटतं ना ते सोसाट सुटतं. तो सोसाट. मग तिथे ते थांबवणं. आणि कारण तुम्ही इतकं कमी कॅलोरी डेफिसिट डाएट घेतलं होतं, बरोबर, आणि जेव्हा तुम्ही एकदम कॅलोरीज खातात किंवा तुम्ही इतके दिवसापासून तुमचे आवडते पदार्थ जे होते ते नाही खाल्ले आणि तुम्ही खायला सुटलात, तर कॅलोरीज डेफिनेटली डबल होऊन जाणार. आणि तुमचं मेटाबॉलिझम, कारण तुमचं खूप कॅलोरी डेफिसिट डाएट झालाय, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम गेलाय, अगदी डिप होतं. डिप म्हणजे मला खड्ड्यातच म्हणायचं होतं. म्हणजे खूप सोफिस्टिकेटेड वर्ड्स वापरलेत तुम्ही. लिटरली खड्ड्यात जातं मेटाबॉलिझम. आणि याच्यामुळे जेव्हा तुम्ही खाता तर तो स्काय रॉकेटनी वरती जातं. तर आपल्याला तो विशियस सायकल नकोय की एकदा केलं मग कमी, मग झालं मग सुटलं, मग असं ते, म्हणजे त्याला ब्रेक करायचं आहे आपल्याला तो. आणि तो ब्रेक करण्यासाठी सस्टेनेबल वेट लॉस हा एक खूप महत्त्वाचा असतो आणि ते करणं गरजेचं आहे. आता हे तुम्ही म्हणालात तसं सस्टेनेबल नाहीये. हे अनेक जणांना वाटेल की त्यांच्याबरोबर झालेलं आहे की 6 दिवस सॅलड वगैरे खाल्ले आणि मग समोर एखादा गुलाबजाम आला किंवा उकडीचा मोदक आला आणि ते खड्ड्यात गेलं ते गेलंच. पण गोड हे आपल्या संस्कृतीतलं इतकं महत्त्वाचं, खाद्य संस्कृतीतलं एस्पेशली, कुठल्याही सणावाराला गोड असतं. तर आता मला वजन कमी करायचं आहे म्हणजे गोड पूर्णपणे बंद करायचं. कधीतरी आपण गोड खाल्लाच तर चालेल, पण मग माहितीये का, चीट मील, आपण चीट मिलाच्या नावाने ना, मग तर उकडीचे मोदक जसं तुम्ही बोललात, तर उकडीचे मोदक आपण वर्षातून एकदा खाल्लात तर अगदी उत्तम, गुलाबजामुन एकदा खाल्लात तर उत्तम. पण मग त्या चीट मीलच्या कडे नाही, मी तर महिन्यातून ना फक्त एकदाच उकडीचा मोदक खाते, एकदाच गुलाबजामुन खाते, एकदाच केक खाते आणि एकदाच जिलबी वगैरे खाते. किती झाले? 4 झाले. म्हणजे प्रत्येक आठवड्यात तुम्ही गोड खाताय, बरोबर. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नीला आहात तर तुम्ही काहीतरी सबस्टिट्यूट करा. उकडीच्या मोदक वर्षभरातनं अगदी मान्य की आपण मराठमोळी संस्कृतीमध्ये आपण उकडीच्या मोदकाला नकार देऊच शकत नाही, पुरणपोळीला नकार देऊच शकत नाही. ते वर्षातून दिवाळीला नक्कीच करा, गुढीपाडव्याला नक्कीच करा आणि ते खा. पण त्याच्याबरोबर तुम्हाला व्यवस्थित फॅट घेणं गरजेचं आहे, कोशिंबिरी भरपूर खाणं गरजेचं आहे. आणि रोजच्या रोज जर तुम्हाला खायचं आहे तर गूळ आणि साखर हे बंद करा. जर खरोखर वजन कमी करायचं असेल तर प्लीज. म्हणजे हे जे असतं की मी गुळाचा चहा पिते वजन कमी करायला, नाही असं म्हणजे म्हणतात बरीच. हो बरं, तेच मी म्हणते. बरं, की गुळाचा चहा. आता एक कॉमन सेन्स वाला क्वेश्चन मीच तुम्हाला विचारते की गुळ बनतो काय, कशाने? ऊसानी. आणि साखर कशाने बनते? ऊसानी. तर गुळ हा एक स्टेप पहिला आहे की स्टेप आहे, करेक्ट? आणि त्याच्यानंतर त्याला रिफाईन केलं की साखर बनते. तर आता तुम्हीच मला प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की गुळ आणि साखर सेम ग्लायसेमिक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला गुळ आणि साखर, मध हे सगळे पदार्थ जे असतात हे धोकादायकच असतात जर आपण गरजेपेक्षा जास्ती घेतलं. कारण आपण जे पोळी खातोय गव्हाची किंवा आपण जे भात खातोय पूर्ण स्टार्चवाला, बरं, आपण जे इवन आपण भाकरी खातोय त्याचा एंड प्रोडक्ट ग्लुकोजच आहे. तर खरं बरेचसे इन्फ्लुएन्सर्स म्हणतात की लिंबू पाणीमध्ये साखर टाकून प्या. नो,
जर तुम्ही वेट लॉस जर्नीवरती आहात किंवा कोणाला डायबिटीज आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तर त्याच्याकरता ते जहरच असणार. कारण तुम्ही पोळी खायला आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाहीये, कारण आपण ते म्हणू पण शकणार नाही, कारण तुम्ही सस्टेन करू शकणार नाही. तर अशा वेळेला नॉन इसेन्शियल सबस्टन्स काय आहे आपल्याकरता, तो आहे गूळ आणि साखर. हटवा तो हटवा. म्हणजे तुमचं बाकी तुम्हाला ग्लुकोजची जी गरज आहे, त्या तुमच्या ज्या रोजच्या दैनंदिनी जीवनामध्ये तुम्हाला जे एनर्जी हवी आहे ते तुम्हाला ग्लुकोजने मिळते, मान्य. पण ते तुम्हाला सगळ्या धान्यात सगळ्या डाळींमधनं सगळ्यांमधनं तुम्हाला ते मिळतंय. राईट. अगदी साखर बिखर खाणं अजिबात नाही. राईट. आता तुम्ही म्हणालात तसं साखर आणि गूळ कमी केला पाहिजे कारण ते इसेन्शियल नाही. तर तसंच अजून एक गोष्ट आहे ज्याचं एक फॅट इसेन्शियल नाही, जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं आहे. आणि वजनच, कारण आपण म्हणतो ना ओबेसिटी हा वजन हा मुख्य मूळ रूपेणी कारण आहे बऱ्याचशा लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं. ओबेसिटी झाली इन्सुलिन रेझिस्टन्स येणार, ओबेसिटी झाली इन्सुलिन रेझिस्टन्स मे डेव्हलप इन टू द डायबिटीज, ब्लड प्रेशर येऊ शकतो कारण आपल्या शरीरातले विसरल फॅट वाढतात. मग त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण होतो कारण ट्रायग्लिसराइड्स जे बनतात ते मुख्यतः कार्बोहायड्रेटमुळे बनतात. तर त्यामुळे हृदयाचा पण धोका आहे. तर म्हणजे हे जितके पण लाईफस्टाईल आहे ते फक्त आणि फक्त कॅलोरीज डेन्स डाएट नाही, पण कार्बोहायड्रेट डेन्स जेवणामधनं ते उद्भवू शकतात. तर त्याच्याकरता वजन कमी करणं हे फार जरुरी आहे. आणि पण आपल्याला तो वजन कमी करताना आपल्याला काळजीही घेणं गरजेचं आहे की आपल्याला इसेन्शियल फॅटी ॲसिड्स ज्या हृदयाला चांगले असणार आहे ते घेणं गरजेचं आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे फायबर आणि अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ म्हणजे फळं भाज्या, हे सगळं खाणं गरजेचं आहे. तर असं आपण जर घेतलात तर नक्कीच आपलं वजन पण कमी होईल आणि इतर जे प्रॉब्लेम्स आहेत तेही ग्रॅज्युअली कमी होतील. मग मला सांगा, हे जे प्रोटीन पावडर्स घेतात, सर्रास आजकाल प्रोटीन पावडर्स आपल्याला मिळतात, हो, त्यांची कितपत गरज असते? खरं गरज म्हणजे तुम्ही कितीतरी लोक असतात की त्यांना इनफ प्रोटीन मिळत नाही. आणि आपण जर भारतात एक बघायला गेलो तर आपण जरी म्हटलं की मी चौरस अन्न जेवते आहे, वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी हे माझ्या आहारामध्ये आहे, पण आपण रोजच कडधान्य खातोय का? रोजच डाळ जवळजवळ 2 ते 2.5 वाटी डाळ पितोय का? नाही. रोज 1 वाटी दही खातोय का? नाही. कारण आपल्याला कुठेतरी, तर अशा वेळेला, कारण तुम्ही जर बघायला गेलात तर थेओरिटिकली मी तुम्हाला सांगते की 100 ग्राम डाळीमध्ये, म्हणजे आपण तुरीची डाळ एक सगळ्यांच्या घरात तुरीची डाळ होते, ते 100 ग्राम तुरीच्या डाळीमध्ये फक्त 22 ते 23 ग्राम प्रोटीन असतं. 100 ग्राम. आणि खरं सांगू तर 100 ग्राम प्रोटीन जर आपण 100 ग्राम डाळ शिजवली ना तर जवळजवळ आपले 3 वाटी आमटी होते. तर अशा वेळेला तुम्हाला प्रत्येकी वाटीमध्ये मुश्किलीने 5 ते 6 ग्राम प्रोटीन आपल्याला मिळतं. तसंच आपण जर पोळी खायला गेलो तर एका पोळीमध्ये फक्त 2 ग्राम प्रोटीन मिळतं. म्हणजे ती पोळी कशाची पण असू देत, म्हणजे गव्हाची असू देत किंवा आपण भाकरी खातोय नाचणी ज्वारी बाजरी, हे कशाची पण खाल्लीत तरी त्याच्यामध्ये फक्त 100 ग्राममध्ये फक्त 10 ते 12 ग्राम, डिपेंड करतं की ते ग्रेन कोणता आहे, ते तेवढंच प्रोटीन मिळतंय. आणि 100 ग्राममध्ये हार्डली 3 पोळ्या होतात. तर म्हणजे आपण 3 पोळ्या सगळे असे, म्हणजे 3 पोळ्या बापरे, असं लोक जनरली 1 ते 1.5 पोळी खातात, 2 मॅक्सिमम 2. तर इथे 2 ते 3 ग्राम प्रोटीन आपल्याला एका पोळीमधनं मिळतंय. तर जर आपण दिवसभराचं कॅल्क्युलेट केलं ना तर आपला ॲक्च्युली जो डाएट आहे तो कार्बोहायड्रेट डॉमिनेशनमध्येच येतो. तर अशा वेळेला बऱ्याचदा नॉन व्हेजिटेरियन लोक असून सुद्धा त्यांना प्रोटीन्सची कमतरता होते. तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्ही सप्लिमेंट घेतलं. एकच आहे की तुमची किडनीची परिस्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा लिव्हर फंक्शन कसा चाललाय ते बघणं गरजेचं आहे. तुमची गट हेल्थ कशी आहे, कारण बऱ्याचदा जर तुम्ही प्रोटीनचे काही सप्लिमेंट्स घेतले तर तुमची गट लाइनिंगवरती, म्हणजे कधीतरी ब्लोटिंग होणार, कधीतरी गॅसेस होणार, कधीतरी ऍसिडिटी पण होऊ शकते. तर तुम्हाला तुमच्या स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे की कोणत्या टाईपचा प्रोटीन तुम्हाला सूट करेल.
आणि तुमच्या गटची कशी कंडिशन आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्ही त्या प्रोटीन सप्लिमेंटला घेऊ शकता असं. आणि काहीच त्याच्यात सप्लिमेंट घेणं काही वाईट नाही, फक्त त्याच्यामध्ये माल्टोडेक्स्ट्रीन नावाचा एक घटक नसला पाहिजे. खूप जास्ती फ्लेवर्स टाकलेले प्रोटीन पावडर्स जे असतात ते अवॉइड केले गेले पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, माल्टोडेक्स्ट्रीन फारच म्हणजे वाईट एक हा पदार्थ आहे जो जनरली प्रोटीन सप्लिमेंट्समध्ये खूप टाकले जातात आणि इवन बेबी फूडमध्ये पण टाकतात ते. आणि जितकं शुगर वाईट आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट माल्टोडेक्स्ट्रीन वाईट आहे. जरी त्याच्यामध्ये आपला शुगर ॲडेड नसेल पण माल्टोडेक्स्ट्रीन असला तर माल्टोडेक्स्ट्रीनचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो 110 आहे. आणि जेव्हा की म्हणजे आपल्या साखर त्यापेक्षा साखर पत्करेल, साखरचा 64 आहे. तर जवळजवळ दुप्पट. आणि त्याचा काही टेस्ट नसतो. कित्येक तरी कॉर्न सिरप्स त्याच्यात ॲडेड असतात. तर अशा वस्तू आपल्याला, असे प्रोटीन सबस्टन्स ज्याच्यामध्ये असतील, म्हणजे आजकाल बार्स वगैरे पण मिळतात, पण आपण हे बघायला हवं की त्याच्यामध्ये कॉर्न सिरप नसलं पाहिजे, त्याच्यामध्ये मेपल सिरप नसलं पाहिजे, त्याच्यामध्ये माल्टोडेक्स्ट्रीन नसलं पाहिजे. असे जर तुम्ही घेतलात तर तो तुमच्याकरता सेफ असू शकतो, पण कॅल्क्युलेट करून स्वतःच्या सल्ल्याने किंवा स्वतःच्या बिना सल्ल्याने घेऊ नका, माझं म्हणण्याचं तात्पर्य. करेक्ट. तुम्ही म्हणालात तसं किडनी आणि लिव्हरचंही तुम्ही टेस्ट करणं गरजेचं आहे, त्यामुळे मेडिकल सल्ला घेणं गरजेचं आहे. येस. आपल्या शरीरात आपण काय घालतो ते महत्वाचं आहे, हे आता लक्षात येत आहे. पण आता अनेक जण डिटॉक्स डाएट म्हणजे ज्यूस फास्ट करतात किंवा वॉटर फास्ट करतात किंवा फक्त कच्ची फळं आणि कच्च्या भाज्याच खातात, कारण त्यांना वाटतं की डिटॉक्स होतंय त्यांचं शरीर, म्हणजे सगळं शरीर स्वच्छ होतंय. हे कितपत खरं आहे? आता खरंच हसू येतं, कारण हे इतकं फ्लोटिंग आहे ना, ते इतकं लोकांना की तुम्ही कच्च्या कोबीचं रस प्या, ते खूप छान, पण उलट त्यांनी फायद्याच्या ऐवजी नुकसानच होणार. ज्यूस डाएट हा कोणता डाएटच नाही, कारण जर तुम्ही ज्यूस डाएट घेतला तर त्याच्यात फायबरच नाही. आणि डायजेशन करता फायबर हा एक मुख्य कंपोनेंट असतो, मुख्य घटक आहे. तर तुम्ही ज्यूस डाएट घेतलाय म्हणजे तुम्ही काय करताय मला नेमकं आजपर्यंत लोकांचं समजलं नाहीये. कारण आपण जे अन्न खातो ते आपल्या स्टमकमध्ये जातं, इंटेस्टाईनमध्ये जाऊन ते पुढे पूर्ण त्याचं डायजेशन होतं. आणि जे सकाळी आपण इव्हॅक्युएट करतो, जे मलमूत्र विसर्जन करतो, तो टॉक्सिन्स आहेत जे बाहेर पडून जातात. हे नॅचरल प्रोसेस आहे आपल्या शरीराची. आपलं शरीर हा सुपर कम्प्युटर आहे, तो स्वतःचा स्वतः डिटॉक्स करत असतो. पण आजकालचे जे लाईफस्टाईल आहे, तुम्ही रात्री उशिरा झोपता, तुम्ही दिवसा, मग तुमचं खाणपान, मग तुमचं फायबरची डेफिशियन्सी, तुमचं सगळ्यांनी तुमचं कॉन्स्टिपेशन होतं, ॲसिडिटी, ब्लोटिंग, अशामुळे तुमचं डायजेशन हॅम्पर होतो. जे गट बॅक्टेरियाज आहेत ते हॅम्पर होतात. बऱ्याचदा लोकांना सर्दी, खोकला, ताप अशा अँटीबायोटिक्स दिले जातात. तर अँटीबायोटिक्समुळे काय होतं की तुमचे जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते पण गटमधनं सगळे फ्लश आउट होऊन जातात. आता त्या अँटीबायोटिक इज इम्पॉर्टंट कारण आपल्याला ठीक व्हायचं आहे, पण तो बिचारा डिफरन्शिएट नाही करू शकत ना की हा नाही, हा चांगला बॅक्टेरिया आहे, याला ठेवा, हा वाईट, याला काढा, असं होत नाही ना. तर सगळेच निघून जातात. अशाने तुम्हाला अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना लूज मोशन किंवा कॉन्स्टिपेशन किंवा गॅस असं पोट बिघडतं. पोट बिघडतं. येस, कॉमन लँग्वेजमध्ये आपण म्हणतो पोट बिघडलं. तर अशा वेळेला त्यांचं मग त्याच्यानंतर त्याला आपण काय करतो की आपण दही खायला देतो. तर दही का खायला देतो? कारण त्याच्यामध्ये लाईव्ह गुड बॅक्टेरियाज असतात आणि त्याच्याने त्यांचं मग हळूहळू पोट सुधारतं. ठीक आहे. तर असंच आपल्याला जर डिटॉक्स डाएट आहे ते खूप नुकसान करतात. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की फळांचे ज्यूस तरी चला एकदा घेतलं तर जास्तीत जास्त फ्रुक्टोजस मिळेल, पण भाज्यांची जी रसं आहेत ती फार धोकादायक आहे. स्पेसिफिकली तुम्ही कॅबेज, आपला कोबी, हा कोबी लोकांना मध्यंतरी काय लोकांना समजावून म्हणजे असं मला वाटतं की काय करावं. तो कोबी जो आहे तो क्रुसिफेरस व्हेजिटेबल आहे आणि याच्यामध्ये गोइट्रोजेनिक नावाचे सबस्टन्सेस असतात
आता तुम्ही त्याचं ते रस बनवणार किंवा तुम्ही त्याचं कापून सॅलेडमध्ये खाणार. हे जे गोइट्रोजन्स असतात ना, ते तुमच्या थायरॉइड फंक्शनला इनहायबिट करतात. हो. हां, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे तुमचा थायरॉइड हळू तुमच्या थायरॉइडला तो इफेक्ट करेल. म्हणजे भलं व्हायच्या ऐवजी उलट. उलट नुकसान होणार. अरे भाज्या आहे, आपण भाज्यांना शिजवून खा ना. कोबी अत्यंत चांगली भाजी आहे, पण तुम्ही कच्चं खाऊ नका, त्याला शिजवा. कारण गोइट्रोजन्स जे असतात, इवन कित्येक मला थायरॉइडचे पेशंट येतात, म्हणतात नो हमको डॉक्टर ने मना किया है कोबी खाने से. अरे कोबी खाल्ल्याने काय होत नाही. ते गोइट्रोजन्स जे असतात ते शिजवल्याने पूर्ण नष्ट होतात. अच्छा, म्हणजे भाजी- शिजलेला कोबी खायला Yes. हरकत नाही. कोबी, फ्लॉवर, आपला ब्रॉकोली किंवा कोणतेही ब्रसल स्प्राउट्स, हे जितके पण क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स जे असतात त्यांना ते आपण जर शिजवून शिजवले खायचं. तर ते त्याचा गोइट्रोजेनिक सबस्टन्स संपतो आणि तो तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये भरपूर चांगले विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात तुम्हाला, तर ते खाऊ शकता. तर डिटॉक्स डाएट जो आहे हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. आपल्याला शरीराला, गटला हेल्दी ठेवण्यासाठी डाएट घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचा गट फ्लोरा चांगला होईल, तुमचं डायजेशन सुधरेल आणि आपोआप आपली बॉडी डिटॉक्स करेल. म्हणजे डिटॉक्स हे होतच असतं. आपण खेळायला गेलो, आपल्याला घाम येतो, ते काय आहे, ते घामाच्या थ्रू आपले टॉक्सिन्स जे बाहेर पडत आहेत. आपण पाणी पितो, युरिन होत असते, आपल्याला जे नको आहे ते बाहेर पडतंच आहे. आपण स्टूल पास करतो, तर ते सगळे टॉक्सिन्स जे आहेत ते निघायला हवे. त्याचीच काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी. पण असं तुम्ही आता म्हणताय, तर हे सॅलड आणि सूप खाऊन मी वजन कमी केलं समजा, किंवा कोणी केलं, तर वजन कमी झालं म्हणजे त्यांचं आरोग्य सुधारलं असं होतं का? ही शंका माझ्या मनात आली आहे. वजन कमी करणं, जसं मी तुम्हाला सांगितलं, गरजेचं आहे. पण आता त्यांनी फक्त सूप आणि सॅलड पॅक खाल्लात तर तुम्हाला प्रोटीन्स मिळतील का? म्हणजे तुमचा मसल लॉस होणार. स्किन अशी सॅग, मी कित्येक तरी लोकांची अशी लटकलेली स्किन त्वचा दिसते. म्हणजे 50च्या बायकांचं नाही, अगदी 30च्या मुलींचं आणि मुलांचं सुद्धा स्ट्रेच मार्क्स दिसतात अंगावरती. तर ते इतकी स्किन अशी लूज पडते, कारण तुम्ही नुसतं सॅलड आणि सूप आणि कमी प्रोटीन आणि कमी कॅलोरीजचं जेवण जेवलात, आणि आपला मेटाबॉलिझमची 12 वाजवलेलीच आहे त्याच्यामुळे. तर हे आरोग्य डेफिनेटली हॅम्पर होणार आणि तुम्हाला एक काहीतरी होण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी, विटॅमिन्सच्या डेफिशियन्सीज होणार आणि मेटाबॉलिझमची अगदी 12 वाजून जाणार. तर ज्या दिवशी तुम्ही खाणं सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं दुप्पट वजन वाढणारच आहे. हे अगदीच शाश्वत सत्य आहे. पण वजन कमी करणं गरजेचं आहे, पण या रीतीने मुळीच नाही. वाव. म्हणजे नॉट ऑल फॅट इज बॅड. नाही, फॅट म्हणजे तुमच्या ततच मी तुम्हाला, आता आपण एक विलन कार्ब्स बद्दल बोललो, डिटॉक्स बद्दल बोललो, तर तुम्ही मगाशी मला सांगताना म्हणालात की फॅट तुमच्या आहारात जाणं सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे डाएट करून तुमचा मसल लॉस होतोय वगैरे, तर ह्याच्यात फॅटचा रोल काय असतो? फॅट हा खूप, म्हणजे आपण म्हणतो ना की तो पण इसेन्शियल आपला एक घटक आहे. आणि याच्यात जर आपण हे नाही खाल्लात तर तुमचे जे मेजर विटॅमिन्स आहे, ADEK, हे सगळे फॅट सॉल्युबल व्हायटामिन्स आहेत. ओके. तर तुमचे विटॅमिन्स ॲब्झॉर्ब कुठे होतील जर फॅटच नाही आहेत? तर तुम्ही सप्लिमेंटवर सप्लिमेंट खा, ॲब्झॉर्प्शन होणार नाही. राईट. आणि हे सगळे इतके इसेन्शियल आहेत की थोडे दिवस तर तुमची बॉडी तुम्हाला ड्रॅग करेल, मग नंतर ती पण गिवअप करेल की हा काय खड्ड्यात जा, हा पण माझं ऐकतच नाही आहे, मला भरपूर पोषण देतच नाही आहे, मला फॅट्स देत नाही आहे. कोलेस्ट्रॉल, जसं मी तुम्हाला सांगितलं, फार महत्त्वाचं आहे. राईट. है ना? तर आपल्याला फक्त एकच आहे की फॅट्स कोणचे निवडले गेले पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आपल्या डाएटमध्ये जर आपण एक कॅल्क्युलेशन बघितलं तर टोटल कॅलोरीचं जवळजवळ 20% म्हणजे कॅलोरीज शुड कम फ्रॉम युअर फॅट. तर असं असलं पाहिजे. म्हणजे आपण दिवसभरात तूप पण खाल्लं पाहिजे. आपण जसं आवोकॅडो वगैरे आजकाल भरपूर मिळतात आहे, इंडियात सुद्धा आजकाल भरपूर मिळतात आहे, भारतात याचा प्रचलन वाढतच चाललं आहे, तर खाल्ला गेला पाहिजे ना. मोनोसॅच्युरेटेड फॅट आहे, चांगली वस्तू आहे. मग शेंगदाणे खूप छान आहे,
मोनोसॅच्युरेटेड फॅट आहे, प्लीज खा. मग तसेच बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते हे सगळे खाल्ले गेले पाहिजे. याच्यामध्ये मूठभर नाही. हां, कॅलोरी डेन्स आहेत ते. तर आपल्याला जर एक 10 सगळे घेतले तर आपल्याला कमी कॅलोरीजमध्ये खूप चांगले एसेन्शियल फॅटी ॲसिड्स मिळतात, जे आपल्याला जसं अक्रोड आहे तर त्याच्यामध्ये एसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहे, म्हणजेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड ते आहे. बदाम खाल्ले तर मोनोसॅच्युरेटेड फॅट आहे. तर आपल्या गुड कोलेस्ट्रॉलला वाढवण्यासाठी हे फॅट फार जरुरी आहे. फॅन्टॅस्टिक. शिवाय त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन के आहे. तर त्याच्याकरता आपल्याला फॅट्स अगदी आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आता फॅट इसेन्शियल हे तुम्ही म्हणालात, त्याच्यावरनं मला सुचलं की इंटरनेटवर बऱ्याच वेळेला कॉफीमधनं 1 चमचा खोबऱ्याचं तेल घ्या किंवा प्रत्येक जेवणात 1 चमचाभर तूप घालून खा, हे असे सजेशन्स येतात आणि मग लोक कंप्लेन करतात की आमचं कोलेस्ट्रॉलच वाढलं. तर हे सोशल मीडियावरती जे डाएट टिप्स येतात ते किती धोकादायक असतात? खरंच हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे. कारण डेफिनेटली जर कॉफीतनं जे तूप किंवा तेल जे घालतात तर तो एक डाएटचा प्रकार आहे. जर तुम्ही कीटोजेनिक डाएट कोणाला दिलंय तर आता कीटोजेनिक डाएट हा थेरप्युटिक डाएट मी तुम्हाला सांगितलेलं. ॲक्च्युली हे कीटोजेनिक जो डाएट आहे तो आम्ही एपिलेप्सीच्या पेशंटला द्यायचो. आणि तसे स्टडीजनी मग नंतर रिअलाईज केलं, स्टडीज झाल्या की जर कोणाचं खूप जास्ती वजन आहे तर आपल्या बॉडीमध्ये कीटोन बॉडीज तयार होतात आणि त्याच्यामुळे तुमचं फॅट बर्निंगमध्ये त्या कीटोजेनिक डाएटनी तुमचं वजन कमी होण्यात मदत होतो. पण ते अंडर सुपरविजन करणं गरजेचं आहे. पण इथे चूक, आणि त्याचबरोबर शुगर पण तुमची कमी होते, कारण तुम्ही कार्बोहायड्रेट जो शुगरला स्पाइक करते तो कमी करता आणि प्रोटीन्स आणि फॅट्स बेसिकली जास्ती होतं आणि प्रोटीन्स मॉडरेटमध्ये ठेवतात. ते तसा तो त्याचा स्वरूप असतो तो कीटोजेनिक डाएटचा. पण याच्यात लोक काय करतात की मला याच्यामध्ये ही बुलेट कॉफी आवडते, याला बुलेट कॉफी म्हणतात, तर ही मला बुलेट कॉफी आवडते, तर सकाळी त्यांनी म्हटलं की हे प्या, हे घेतलं. मग ब्रेकफास्टमध्ये त्यांनी सांगितलं ओट्सची स्मूदी चांगली आहे, त्याच्यामध्ये मी हे टाकून घेते, तर ओट्स पण घेतले, त्याच्यामध्ये अख्खे ड्रायफ्रूट्स पण टाकले, हे पण सगळं टाकलं आणि तो दूध टाकून मस्त ते घेतलं. म्हणजे आलं कार्ब्स आणि हे. मग त्याच्यानंतर मी दुपारचं म्हणजे एक डाएट इथलं, एक घटक इथला, एक इकडचा, एक तिकडचा, असं करून तो खिचडी बनवतात. तर खिचडी मग किती दिवस तुम्हाला पुरेल आहे? तर त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला फॅट्स जरुरी आहे, पण अति सर्वत्र वर्ज्यते. तर आता प्रत्येक याच्यात तुम्ही जर तूप घेतलं, जसं आता तुम्ही म्हटलात की कीटोजेनिक डाएटमध्ये आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की तुम्ही व्हेजिटेबल्स सॉते करा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप किंवा तुम्ही चीज वगैरे त्याच्यावरती टाकून ग्रिल बेक करून खाऊ शकता, किंवा तसंच फिशला शॅलो फ्राय करून तुम्ही त्याच्यावरती ते आणि व्हेजिटेबल्स बरोबर घेऊ शकता. तर तो एक कीटोजेनिक डाएटचा भाग झाला. पण प्रत्येकचं वेगळं वेगळं आहे. म्हणजे आता तुम्ही 1 चमचा तूप इथे पण खाताय, इथे पण खाताय आणि असं दिवसभरात, प्लस तुम्ही तूप तर खूप चांगलं आहे, वा वा वा, तर हाऊ मच इज टू मच ते तुम्हाला महत्त्वाचं करणं फार जरुरी आहे. तर ते म्हणजे आपण पोळीला पण तूप लावतोय, मग आपण वरणात पण तूप घालतोय आणि मग भातावरती पण आपण तूप घेतोय. मोदक खाल्ले तर त्याच्यात तर भरून काही विचारूच नका असं. आणि मग संध्याकाळी आपण चहा बिस्किटं खातोय, त्याच्यामध्ये फॅट्स ऑलरेडी आहेत, हिडन फॅट आहेत, पण भरपूर फॅट आहेत. तर आपण दिवसभरात जर घेतला गेला तर आपला फॅटचा इंटेक खूप खूप बेकार आणि खूप प्रमाणाच्या बाहेर जातो. आणि जेव्हा तुमचा कार्बोहायड्रेट आणि फॅट एकत्रित आला तर डेफिनेटली इट इज अ गुड फॉर्म्युला फॉर वेट गेन. माय गॉड, म्हणजे इंटरनेटवरती वाचलेले सगळ्याच गोष्टी ऐकायच्या नाहीत. ऑफकोर्स. तर ते फिल्टर आउट कसं करायचं? माझ्याकडे यायचं. ही छान आहे, हे सजेशन छान आहे. आपलं ॲक्च्युली आपल्याला पण आज मला खूप आनंद होतो की मी आता 28 वर्ष जेव्हा मी सुरुवात केली होती तर लोकांना इतकी माहिती नव्हती. पण आज खूप एक कॉमन मॅन खूप सजग झालेला आहे
आणि त्याला सगळी माहिती आहे. तर माझं एकच त्यांना सगळ्यांना निरोप आहे की व्यवस्थित माहिती करून घ्या. तुम्हाला काय गरजा आहे त्या तुम्ही गरजा पहिले मोजा आणि त्याप्रमाणे आपला डाएट निर्धारित करा. पण ही जी माहिती तुम्ही म्हणताय ना, ही माहितीच प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण अनेक लोकांकडे अनेक गोष्टी अनेक जागांवरनं येतात. म्हणजे आता तुम्हाला मी विचारलं मगाशी की वजन कमी झालं म्हणजे आरोग्य सुधारलं का, ही एक बाजू झाली. तर दुसरी बाजू अशी आहे की अनेक लोक म्हणतात की वजनाच्या काट्यावर उभंच राहायचं नाही, म्हणजे वजनाचा काटाच नको. मग हो, म्हणजे कसं मेजर करायचं? मी सुद्धा ऐकलंय की एक खूप फेमस पर्सनॅलिटी आहे आणि ती म्हणाली की माझ्या क्लिनिकमध्ये वजनाचा काटाच नाही. मग एक सांगा शक्ती की जेव्हा बाळ जन्माला येतो तर आपण वजन का करतो त्याचं? तो एक पॅरामीटर आहे. आपल्याला कोणतीही म्हणजे तुमच्या रक्ताच्या पातळ्या सुद्धा पॅरामीटर आहे. जेव्हा जिथे जे मोजलं गेलं पाहिजे ते मोजलंच गेलं पाहिजे. आपल्याला कसं कळेल की आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह बदल होतात आहे की नाही होत आहेत? डेफिनेटली आपल्याला स्किनवरतून कळतं, आपल्याला आपल्या एनर्जी लेवल्समध्ये फरक दिसतो. प्लस जेव्हा तुम्ही वजन खाट्यावरती उभे राहता ना आणि जेव्हा अर्धा किलो पण वजन कमी दिसला ना तर तुम्हाला मोटिवेशन मिळतं. तर म्हणून की वजन काटाच नको, हेच नको आणि वजन कमी करणं फार जरुरी आहे हे लिहून ठेवा. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते. जसं आता तुम्ही म्हटलात की कुठे ऐकायचं, तर हे ऐका. वजन कमी करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला कितीही चांगले तुमचे रिझल्ट्स आलेत तरी एक मोजमाप करणं जरुरी आहे. तुमचा बेल्टचा जो साईज आहे तो कमी होणं गरजेचं आहे. तुमचे ओव्हरऑल दिवसभरात तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, तुम्हाला किती चांगली झोप येते, किती तुम्ही फ्रेश आहात, तुम्ही सकाळी उठल्यावरती किती तुम्हाला आनंद मिळतोय, तुम्ही किती उत्साहाने काम करताय, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण त्याच्याकरता वजन मोजणं गरजेचंच आहे. तुम्ही हे सांगताय तेव्हा लक्षात येतं की डाएट करताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही व्यायाम केला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित चौरस आहार घेतला पाहिजे. पण डाएट करताना कुठली एक अशी चूक तुमच्या 28 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला आढळली आहे जी अजाणता होतेच होते? सगळ्यात मोठा तर हाच की आता आम्ही एकदा काय करतो की जसं कोणी पेशंट आलं की त्यांना 10 दिवसाकरता आम्ही काहीतरी त्यांचा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. तर आम्ही सगळे त्यांच्याकडनं विचारतो की तुमचं काय प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे काय म्हणजे लोकांचं कॉमन हेडेक पण असेल, म्हणजे डोकेदुखी असेल तर ते कुठे, त्याचा रूट कॉज काय आहे ते माहिती करतो. तर कळतं की अरे आमचं थोडंसं गट इम्बॅलन्स आहे, मला कॉन्स्टिपेशन नाही आहे, पण मला सॅटिस्फॅक्टरी मोशन्स पण होत नाही आहेत, तर त्याच्यानी ब्लोटिंग होते का, त्याच्यामुळे डोकं दुखतंय का, ते इतके बारीक सारीक जेव्हा आम्ही कळतं तर त्याच्याकरता आम्ही मग त्याच्या हिशोबाने पहिले 10 दिवस आम्ही त्यांचं पोट आणि गट क्लिन्झिंग करते लक्ष देतो. तर आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना ग्रॅज्युअली की त्यांना काय म्हणजे त्यांचं वजन नुसतंच कमी करायचं आहे की त्याच्याबरोबर आपल्याला डायबिटीज मॅनेजमेंट करायचं आहे की कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट, की आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना, की एनर्जी लेवल्स त्यांचे वाढवायचे आहेत, तर त्या हिशोबाने त्या संदर्भात कॅल्क्युलेशन्स करून आम्ही डाएट प्रिस्क्राईब करत असतो. पण जसं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की लोकांना हे आवडलं, जसं कॉफीमध्ये बटर टाकलं, मला तर चीज खायला फारच आवडतं म्हणून मी पोळी लावली आणि त्याच्यावरती मस्त चीज लावलं आणि त्या मागच्या डाएटमध्ये दिला होता मॅडमनी, आणि मस्त ते चीज आणि पनीर टाकून सगळं ते मस्त रोल करून खाल्लं. मग संध्याकाळी नट्स पण भरपूर खाल्ले की नाही, नट्स तर खूपच छान असतात. तर म्हणजे मिक्स मॅच जे करतात ना हे फार धोकादायक आहे. तर बेसिकली डाएटिशियनकडे जाऊनच डाएट, मी असं नाही म्हणत आहे, कारण आता माझी जी आई किंवा माझी आजी ती कोणत्याच डायटिशियनकडे गेलेली नव्हती. पण तुमचं म्हणजे एक आपण व्यवस्थित वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी हे असं जेवण जेवलात आणि तुम्ही व्यायामाकडे किती लक्ष देताय आणि तुम्ही किती खाताय त्याच्यावरती आपलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्सची कमतरता आहे तर त्याच्यावरती लक्ष द्या की कडधान्य जास्ती खा किंवा अंडी समावेश करा किंवा दही दूध. आजकाल तर दुधाला असं विलेन बनवलं आहे ना की अगदी की दूध म्हणजे काय, बापरे दूध नाही, पांढरं जहर, अरे बापरे.
अरे A2 क्वालिटीचं दूध घ्या, त्याच्यापासून बनवलेलं दही खा, त्याच्यापासून बनवलेलं पनीर खा, फारच उत्तम असतं. असं काही नाही आहे. कोणाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर गोष्ट वेगळी. ते सुद्धा एक डाएट आहे हा. पांढरं काहीच मी खात नाही. हे मी ऐकलेलं आहे. तर मी एक रील बनवली आहे की सगळ्याच पांढऱ्या वस्तू वाईट नसतात, सगळ्याच वाईट वस्तू वाईट नसतात. गुड वन. तर असं आहे. तर त्याच्यामध्ये पण बरेचसे आपले चांगले कॅल्शियम रिच आहे. तर दूध तुम्हाला पचतं आहे किंवा तुम्हाला A2 क्वालिटीचं जर तुम्हाला गीर गाईचं दूध मिळत असेल तर तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला आणि कित्येक तरी लोकांना असं बघितलेलं आहे की ते वयाच्या 86 इयर्सच्या पर्यंत सुद्धा रोज रात्री दूध पितात आणि टचवूड त्यांची हेल्थ खूप चांगली आहे. आणि कित्येक तरी म्हणजे मी एकाला नाही, खूप लोकांना बघते. आणि माझ्याकडे खूप मी डायटिशियन असल्यामुळे अशी चर्चा नेहमीच असते. मी कुठेही गेली की डाएटची चर्चा होतेच. आणि आम्ही दूध पितो, आम्ही हे करतो, तर प्यायला पाहिजे का? बिलकुल प्यायला पाहिजे. अरे आजपर्यंत तुम्हाला काही झालेलं नाहीये तर कशाला बंद करायचंय? अगदी प्या. आणि खरं सांगू तर त्यांच्या सगळ्या रक्ताच्या सगळ्या पातळ्या देवाच्या कृपेने आणि त्यांच्या आहाराने, त्यांच्या वेळेचं महत्त्व पाळून त्यांनी जे खातात त्याचं त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळतो. फॅन्टॅस्टिक. म्हणजे बेसिकली तुम्हाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला शरीरच कधी कधी सांगतं काय कमी आहे काय नाही. अगदी अगदी. आणि फॅड म्हणून गोष्टींच्या मागे लागू नये. बिलकुल. पण आता एक फॅड आपण हे करणार आहोत. मी तुम्हाला क्विक फायर प्रश्न विचारणार आहे. नक्कीच. पटपट प्रश्न विचारणार, तुम्ही पटपट उत्तरं द्यायची. बरं. डाएट म्हणजे सूप आणि सॅलड की पोळी आणि भाजी? सूप सॅलड बरोबर पोळी भाजी. रात्री खाल्लं की फॅट वाढतं की सकाळी खाल्लं की फॅट वाढतं? अति प्रमाणात कधी पण. सॅलड आणि सूप मध्ये तुम्ही काय निवडाल? दोन्ही आवडते पदार्थ. सप्लिमेंट्स की नॅचरल सोर्सेस? तुम्हाला खूप डेफिशियन्सी असेल तर सप्लिमेंट्स घेणं पहिले, त्याला कम्प्लीट करा आणि मग नॅचरल सोर्सने त्याला पुढे व्यवस्थित रीतीने हे करा. देशी की विदेशी भाज्या? देशी आणि विदेशी दोन्ही. भाज्या मुख्य. जेवायची वेळ पाळणं महत्वाचं की नॉट? खूप महत्वाचं. पण अगदी तुम्हाला भूक नसेल तरी खाणं योग्य नाही. हेल्दी डाएटचा टॉप नियम? हेल्दी डाएटचा टॉप नियम म्हणजे मन आणि आहार हे दोन्ही कोरडे नसले पाहिजे. वाव. म्हणजे आपल्या आहारामध्ये आपण म्हणतो षडसन्ने नैवेद्य CRPLE भोजनी हो, तर तसं म्हणजे सगळे रस, म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारचे रस आलेच पाहिजे. म्हणजे त्याच्यात आंबट पण असलं पाहिजे, गोड पण असलं पाहिजे, तुरट पण असलं पाहिजे, कडू पण असलं पाहिजे. तर असं जेव्हा आहार आपण घेतो तर पूर्ण व्यवस्थित त्याचं डायजेशन होतं. मुख्य आपण जे जेवतोय त्याचं डायजेशन व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्याकडे भर देणं गरजेचं आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच कांचनताई. तुम्ही इतकं छान सगळं समजावून सांगितलं. आता मलाही डाएटवर जायची प्रेरणा आलेली आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आपल्याला. तुम्ही मला इथे बोलवलात आणि माझ्याशी इतकं मनमोकळ्याने संवाद मला साधता आलं, त्याच्याकरता तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कालनिर्णयकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि हे मी ठेवते इथे. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्याकडनं काही खास भेटवस्तू. अरे वा. अशाच रुचकर रंगतदार गप्पा ऐकण्यासाठी कालनिर्णयच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तो शेअर करायला मात्र विसरू नकात. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आपली भेट होणारच आहे पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.